नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी संध्याकाळी जेवणासाठी मसाला भात बनवते. तर ते कसे बनवते तुम्हाला दाखवते. तर चला तयारी करू. त्यासाठी लागणार आहे एक वांग, एक कांदा, एक टोमॅटो आणि एक बटाटा. हे सगळं धुवून मी चिरून घेणार आहे. तर एका ताटामध्ये 2 वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतले. तर इंद्रायणी तांदळाचा मी भात बनवते. तर 2 वाट्या घेतल्या. आता ह्यामध्ये आपण छोटी वाटी तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूर डाळ आणि टरपाल्याचं मूग डाळ. अजून तुम्ही डाळी घालू शकता घालायचे असले तर. हे घातलेत. गरम करायला पाणी ठेवलं आहे. आता एका पात्यात होतो हे सगळं आणि स्वच्छ पाण्याने धुवून एका चाळणीमध्ये काढून घेऊया. ते पाणी होतं मी धुवून घेते आणि एका चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे पूर्ण पाणी नितळलं जाते. तर चाळणीमध्ये मी काढून घेतले. इकडे पाणी पण आपलं गरम झालं आहे. आता मी कांद्याची सरपाल काढून लांब लांब असं चिरून घेतलं आहे. बटाट्याची पण साल काढून ते पण चिरून घेते लांब लांब. वांगं पण चिरून घेऊया आणि टोमॅटो पण चिरून घेऊया. तर सगळं मी असं चिरून घेते. तर सगळं चिरून झाले. आता हे बाजूला ठेवूया. तर एका वाटीमध्ये मी सोयाबीन घेतले. त्यात मी गरम पाणी घालते, म्हणजे चांगलं भिजते थोडा वेळ. आता आपण तयारी करूया. तर लागणारं हे सगळं साहित्य आहे. आता तयारी करूया. तर गॅस पेटवून त्यावर मी कुकर ठेवते. कुकरमध्ये तेल ओतूया. नंतर आपण साहित्य टाकूया. तेल गरम झालं की मोहरी जिरे टाकूया. जिरे तळतले की कांदा टाकूया. कांदा चांगला तेलावर परतून घेऊया. कांदा परतले की आपण कढीपत्ता अगोदर टाकला, नंतर मी टाकलं आहे. वांगं टाकूया. नंतर बटाटा टाकूया. परत परतून घेऊया. परत फ्लावर टाकूया. परत ते पण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. नंतर सोयाबीन टाकूया. ते पण तेलामध्ये परतून घेऊया. तर बारीक गॅस केल्या. नंतर टोमॅटो टाकूया. ते पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. भाजलेले शेंगदाणे टाकलेत, ते पण चांगलं परतून घेऊया. आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकली, ते पण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर चवीपुरतं काळं तिखट टाकते, नंतर लाल तिखट टाकते चवीपुरतं. तर मी 2-2 चमचे टाकले छोटा. चांगलं हे हलवून घेऊयात पूर्ण तेलामध्ये. नंतर हळद टाकूया. नंतर ते पण हलवून घेऊया. तर मस्त असा कलर आला आहे. त्यात चिरलेली कोथिंबीर घालते. परत ते पण हलवून घेऊया. आता आपण हे धुतलेले सगळं तांदूळ त्यात घालूया आणि चांगलं हे हलवून घेऊया. पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे. सगळं भाजी त्यात तांदळामध्ये मिक्स झाल्या पाहिजे. तर चांगलं हे मिक्स हलवून घ्यायचं. तर मस्त असं मिक्स झालं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. परत हलवून घेऊया. आता ह्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया. तर 2 वाट्या तांदळाला मी पाणी घालते. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4 वाटी आणि 5 वाटी. तर 5 वाटी पाणी घातले. आता आपण हे हलवून घेऊया. तर इंद्रायणी तांदळाचा भात चिकट होतो, पण चवीला छान लागतो. तुम्ही दुसरा पण तांदूळ वापरू शकता. तर मस्तपैकी हलवून घेतलेला छान अशी उकळी आली. थोडंसं तूप टाकूया. परत हलवून घेऊया. आता कुकरचं झाकण लावून 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4-5 शिट्ट्या झाल्या की परत थोडा बारीक गॅस करून ठेवायचा आणि नंतर आपण गॅस बंद करूया. गॅस बंद झाल्यानंतर आपण थोड्या वेळाने झाकण उघडून ठेवायचं. तर गॅस बंद केले आहे. कुकर थोड्या वेळानं खाली उतरून घेतले आहे. आता आपण हे झाकण काढूया थंड झाल्यानंतर. तर मस्त असा आपला मसाला भात तयार झाला आहे. मस्त असा कलर पण आला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये खाण्यासाठी घेऊया. तर इंद्रायणी तांदळाचा भात चिकट होतो, पण खायला एकदम मस्त लागतं. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. तर सगळ्या डाळी, सगळ्या भाज्या घातल्यामुळं चवीला एकदम छान लागतं आणि पौष्टिक असा भात तयार झाला आहे. तर संध्याकाळी जेवणासाठी हलका आणि पौष्टिक जेवण मस्त आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इंद्रायणी तांदळाचा किंवा दुसऱ्या तांदळाचा भात करू शकता. तर प्लेटमध्ये वाढून झालं आहे. आता चवीला कडकडाला लोणचं ठेवूया. तर टेस्ट करून बघते कसं झालं आहे. मस्त झालं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.